करुणा मुंडे यांच्याशी झालेल्या कथित लग्नावरून धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होताना दिसतेय। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही असा दावा मुंडेंच्या वकिलांनी केलाय। मुलं धनंजय मुंडेंचीच आहेत, पण करुणा पत्नी नाहीत असा दावा वकिलांनी केलाय। यावर कोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेत। मुलं तुमची असतील तर करुणा आई कशा नाहीत असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। तर करुणा मुंडेंकडे कोर्टानं लग्नाचे पुरावे मागितलेत। आपण लिव्ह इन पार्टनर नसून धनंजय मुंडेंची पत्नी असल्याचा दावा करत 5 एप्रिलला लग्नाचे पुरावे सादर करणार असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय। तर कोर्टात धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय आपण पाहूया। धनंजय मुंडेंचे वकील म्हणतात करुणा यांच्यासोबत अधिकृतपणे लग्न झालेलं नाही। करुणा यांच्याकडून झालेल्या दोन्ही मुलांना स्वीकारलंय, पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही। करुणा यांच्यासोबत काही काळ घालवला म्हणजे त्या पत्नी होत नाहीत। करुणासोबत राहत होतो, पण पती पत्नी संबंध नव्हते। पहिलं लग्न झालं असल्यामुळे दुसरं लग्न केलं नाही। करुणा यांच्यासोबतचे संबंध परस्पर संमतीचे। करुणा यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक आहे। त्या आयकरही भरतात। आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही करुणांचा पोटगीसाठी अर्ज आलाय। तर न्यायाधीशांनी विचारलं, मुलं तुमची पण करुणा मुंडे आई कशा नाहीत? करुणा मुंडेंचे वकील म्हणतात धनंजय आणि करुणा मुंडेंचं 1998ला लग्न झालं। धनंजय आणि करुणा यांना लग्नानंतर 2 अपत्य झाली। धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे आहेत। धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे देण्यासाठी वेळ द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।